नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा तसे पाहिले तर भारतासाठी निराशाजनक ठरली असेच म्हणावे लागेल. पदक तालिकेत भारताच्या नावावर 6 पदकांची नोंद आहे. मागच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना 7 पदके जिंकली होती. त्यामुळे केवळ एकच पदक कमी आहे आणि ही काही अगदीच निराशाजनक कामगिरी म्हणता येणार नाही अशी समजूत काढली जाऊ शकते. परंतु यावेळी भारताच्या अनेक खेळाडूंनी अगदी पदकापर्यंत पोहोचून शेवटच्या क्षणी कच खाल्ली. थोडा अधिक प्रयत्न केला असता, थोडी अधिक मानसिक कणखरता दाखवली असती, मोठ्या सामन्याचे दडपण हाताळण्याचे कसब दाखवले असते तर अजून किमान 4 ते 5 पदकांची भर आपल्या खात्यात पडली असती. शिवाय टोकियोमध्ये आपल्या खात्यात एक सुवर्ण पदक आले होते. त्यामुळे पदक तालिकेत आपली स्थिती अधिक चांगली होती. यावेळी त्या सुवर्ण पदकाने आपल्याला हुलकावणी दिली. विनेश फोगाटच्या बाबतीत तो दुर्दैवी प्रकार घडला नसता तर कदाचित ते सुवर्ण पदक आपल्याला मिळाले असते. नीरज चोप्रा पूर्णपणे तंदुरुस्त असता तर त्यालाही सुवर्णाचा वेध घेता आला असता. पी.व्ही. सिंधू सोबतच चिराग शेट्टी साईराज जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली असती तर कदाचित ते देखील सुवर्ण पदकावर दावेदारी करू शकले असते. लक्ष्य सेन देखील पदकाच्या खूप जवळ पोहोचला होता, परंतु शेवटी दुखापतीमुळे त्यालाही पदकापासून वंचित राहावे लागले. सुवर्ण पदक न मिळाल्यामुळे पदक तालिकेत आपण पाकिस्तानच्याही खाली आहोत. एकमेव सुवर्ण पदक पटकावत पाकिस्तानने आपल्यापेक्षा वरचे स्थान प्राप्त केले आहे. मुष्टियुद्ध आणि तिरंदाजी प्रकारातही भारताला पदकाची आशा होती, परंतु या दोन्ही प्रकारात एकही पदक भारताला मिळू शकले नाही. असे असले तरी भारतीय खेळाडूंची या ऑलिम्पिक मधील कामगिरी पाहता थोडे अधिक प्रयत्न, थोडी अधिक जिद्द आणि निर्णायक सामन्यातील दडपण हाताळण्याची हातोटी साध्य झाली तर भविष्यात ऑलिम्पिक सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय तिरंगा सन्मानाने फडकेल ही आशा बाळगायला हरकत नाही. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.